MPSCच्या PSI पदाच्या वयवाढीवर महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता. जयंत पाटलांचा सरकारला इशारा. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSCच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2025च्या जाहिरातीमध्ये एकूण 674 पदे जाहीर झाली असून त्यात पोलीस उपनिरीक्षणासाठी PSI म्हणजेच PSI 392 पदाचा समावेश आहे. या परीक्षेदरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळेची विशेष संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. प्रकाशित केल्यानंतर आता राजकीय वर्तुळानुसार वयवाढीच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही यावरून सरकारला इशारा दिलेला आहे. सामान्य ही जाहिरात डिसेंबर-जानेवारी येते आणि परीक्षा मार्च-मे मध्ये होते. यावर्षी मात्र जाहिरात 29 जुलै 2025 रोजी निघून परीक्षा 21 डिसेंबर 2025ला होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वयोमर्यादा मोजण्यासाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख निश्चित केली आहे. यामुळे गेल्या 3 ते 4 वर्षापासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय 1 ते 2 महिन्यांनी अधिक झाले असून ते आपोआप अपात्र ठरत आहेत. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. पोलीस भरतीमध्ये 2022 ते 2025 दरम्यान वय ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य शासनाने एक वेळची विशेष संधी दिली होती. या धर्तीवर आता MPSCच्या संयुक्त ब म्हणजेच PSI साठीही अशा विद्यार्थ्यांना एक वेळेची वयोमर्यादा सवलत देण्याचा निर्णय तात्काळ द्यावा. यात हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अडले आहे, असे आमदार संजय कारलेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलीस उपनिरीक्षण म्हणजेच PSI, राज्य कर निरीक्षण म्हणजेच STI आणि सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच ASO साठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. राज्यात पोलीस उपनिरीक्षणाचे 2000हून अधिक पदे रिक्त आहेत. हजारो विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी तयारी करतात, पण जाहिरातीला होणारा विलंब, त्यात वयोमर्यादेची अडचण या अनेक विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरले आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या भावना आहे. पोलीस उपनिरीक्षण पदासाठी वयमर्यादा खुला प्रवर्गास 31 वर्ष, राखीव प्रवर्गास 34 वर्ष. संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात 29 जुलैला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वयोमर्यादा गणना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 अशी आहे. ही जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी 7 महिने उशीर झाला आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात उशिरा आल्याने राज्य शासनाचा शासन निर्णय जारी करून 1 वर्ष वय सवलत दिली होती. तसेच सरकारने 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई पदांसाठी देखील वय सवलत दिली आहे. या अनुषंगाने संयुक्त पूर्व परीक्षा 2025 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 वर्ष वय सवलत मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जयंत पाटील बघा, अत्यंत बाब दुर्योधी आणि अन्यायकारक आहे. जयंत पाटील काय म्हणाले बघा, ही बाब अत्यंत दुर्दैवी व अन्यायकारक आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून संबंधित विद्यार्थी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत, मात्र अद्याप त्याबाबत कोणतेही सकारात्मक निर्णय घेण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर माझी शासनाकडे विनंती आहे की या विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ या परीक्षेसाठी दिला आहे. केवळ तांत्रिक कारणामुळे त्यांच्या हातातून संधी हिरकावून घेणे योग्य ठरणार नाही. तरी न्याय भूमिका घेत सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे जयंत पाटील म्हणाले आहे.